दिव्याला कुठलं गिफ्ट घ्यायचं, त्याचं काय करायचं, दिव्याला भेटल्यानंतर तिच्याशी काय बोलायचं, याच्यावर ना माझी आणि मांजाची चर्चा व्हायची, भांडणही व्हायची कधी कधी. म्हणून ना हे सगळं खूप सर्रियल वाटतंय. यु नो तुला. मला शिवाकडे बघून खूप वाईट वाटतं यार. का ना, मला शिवाकडे बघून खूप वाईट वाटतं यार. आपण तिला घेऊन जाऊया ना इकडे. खरं तर तिने इकडे यायलाच नव्हतं पाहिजे. हे बघा, आता आपण शिवाला बोलवायला गेलो तरी ती नाही येणार. आशू तिचा बेस्ट फ्रेंड आहे, तो आता सगळं दाखवत बसणार इकडे तिकडे. अरे भावांनो, तुम्ही सतत थांबून काय डिस्कस करताय रे? लग्नाचं. पण काय? अरे आता तरी आपल्या आशूचं लग्न झालं, तुझा नंबर कधी? का नुसतं हिंडत बसायचं? हो, कॉमेडी करतो. सिरियस? अरे भाई, मी अजून लहान आहे, माझ्या लग्नाला खूप आहे. तू लहान आहेस? मग वेळेत लग्न केलं असतं तर सायलेन्सर एवढा पोरगा झाला असता तुला. काय लगीन घरात भंकस नको या. मग काय? मी काय सोड ना बाबा, त्याला भंकस नाही आवडत तर नाही करायची यापुढे. बाबा तुझा आम्ही बघतो रिसॉर्ट, तू तुझं काम कर. उगा चिडू नको. आता येऊ, मला काय इंटरेस्टिंग जाऊ दे. चल किती किरकिर असतं रे याची. हा, ऐक मी ना लग्नामध्ये तुझी इंट्रोडक्शन सगळ्यांशी करून देणार आहे. सगळ्यांना सांगणार आहे तू कशी डॅशिंग आहेस. ही माझी बेस्ट फ्रेंड शिवा. हॅलो हा काय रे? आई म्हटली की हे जे 7 फेरे आहेत ना, त्या 7 वेगवेगळ्या प्रॉमिसेस असतात. त्या तुम्हाला एकमेकांना द्यायचे असतात, सांगायचं असतं आणि आयुष्याची सुरुवात करायची असते. आमचा बॉन्ड इतका घट्ट असेल ना की आम्ही कधीच एकमेकांपासून वेगळं होणार नाही. माझ्या आयुष्यावर ना तिचाच हक्क असेल आणि माझा जीव तर कायम तिच्यात अडकलेला असेल. कायम तिच्याबद्दल विचार करेन. सपोर्ट करू आम्ही एकमेकांना खूप. तुला माहिती, लग्न झाल्या ना दिव्याच्या आयुष्यातली सगळी जी काही सुख आहेत ती मी तिच्या पायाशी आणून ठेवली. काय वाटतं शिवा? ए तंद्री, कुठे हरवली? नाही, काही नाही. हे तू सारखी काय हरवते ग? सांग कुठे हरवलं, काय झालंय? मला त्रास होतो. तुला त्रास होतोय, काय होतंय? तू मला सांग. तुला औषध हवंय का? चल आपण आत बसू. मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. असू मी खूप प्रयत्न केला, पण मी नाही विसरू शकत. आपली पहिली भेट, आपलं भांडण, तू पुढे गेलेला मैत्रीचा हात, प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी येऊन उभं राहणं, प्रत्येक वेळेला मला मदतीचा हात देणं, मी नाही विसरू शकत आहे. आपलं ते पहिलं भांडण, नवरा बायकोचं नाटक करणं, हे मी काही विसरू शकत नाहीये. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्याला फक्त धक्का बसला असेल म्हणून तो तसा वागला असेल. बाकी तुमचं काही झालं का बोलणं? नाही, आमचं काहीच बोलणं नाही झालं. मी तिथून निघून आले. का? अगं तो काय बोलते ऐकायचं तरी. हा बरोबर आहे. मी थांबायला हवं होतं ना तिथे. ते फार तर काय झालं असतं, तो खूप चिडला असता, मला खूप रागारागात काहीतरी बोलला असता. मी ऐकून घेतलं असतं सगळं. मी काहीच नसते बोलले आणि नंतर माफी पण मागितली असती त्याची. पण आता त्याला
खूप मोठा धक्का बसला असेल ना. आणि शेवटी माझ्या बहिणीबरोबरच त्याचं लग्न होतंय. हे ऐकून तर अजूनच. आणि कसे दिव्याला पण त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचं आहे हे मला काही कळत नाही. आणि या सगळ्यातनं दिव्याला पुढे जाऊन त्रास नको इतकं वाटतंय मला. अगं शिवा, असं का होईल? का करेल ग आशू असं? नाही मी आता एक काम करते. मी ना त्याच्या इथे जाते आणि त्याला जाऊन त्याची माफी मागते. म्हणजे सगळं नीट होईल. त्याला सगळं सांगते मी. नको शिवा, ऐक, थांब, अरे, ऐक अरे, आपण. प्लीज मला आता थांबवू नका. प्लीज प्लीज मला जाऊ दे. अगं शिवा थांब, आता जाणं बरोबर नाही वाटणार. अरे पण का? कारण उद्यापासून त्याच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि जर तू तिकडे गेलीस आणि तुला कोणीतरी बघितलं तर वेगळा लफडा सुरू होईल. हे बघ शिवा, तू आता घरी जा, आराम कर, बरं वाटेल तुला. हे बघ, आणि जास्त टेन्शन नको घेऊ प्लीज. बरं ठीक आहे, मी जाते.